नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोव्हेंबर महिन्याचं करंट अफेअर आपण या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत. ही सिरीज 10 पार्ट्समध्ये विभागलेली असेल. या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आपण बघूयात. ह्या सिरीजमध्ये आपण इंडियन एक्सप्रेसमधले जे नोव्हेंबर महिन्यातले जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत इकॉनॉमिक्सच्या संदर्भातले, त्याचा मराठीमध्ये सारांश बघणार आहोत. पहिलं, भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ, जीडीपी आकडेवारी आणि भविष्यकालीन अंदाज. दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी आणि जीव्हीए कामगिरी. जीडीपी कामगिरी Q2 जुलै ते सप्टेंबर दरम्यानचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जीडीपीनं कशी कामगिरी केली त्याच्या संबंधीची आकडेवारी आहे. भारताचा जीडीपी वाढीचा दर दुसऱ्या तिमाहीमध्ये 8.2% नोंदवला गेला. हा दर RBIच्या 7%च्या अंदाजापेक्षा आणि अर्थतज्ज्ञांच्या सरासरी अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. हा सलग 6व्या तिमाहीत झालेला उच्चांक आहे. जीव्हीए मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा जीव्हीए वाढीचा दर 9.1%, मागील तिमाहीत जो 7.7% होता तो आता 9.1% झालेला आहे. बांधकाम क्षेत्र 7.2%, कृषी क्षेत्रचे 3.5% इतकं राहिलेलं आहे. भविष्यकालीन आर्थिक विकास दर अंदाज. मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरन यांचे मत, आर्थिक वर्ष 25-26 मध्ये भारताचा विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज आणि कारणे. महागाई कमी झाल्यामुळे आणि कर सुधारणांमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल व खप वाढेल आणि त्यामुळे आपल्याला वाढीव विकासाचा दर जो आहे तो बघायला मिळत आहे. शासकीय धोरणे आणि त्यांचा प्रभाव. सरकारची भूमिका. सरकारने केलेल्या सुधारणा, ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि उत्पादनाला दिलेले प्रोत्साहन यामुळे ही वाढ शक्य झालेली आहे. रिझर्व्ह बँकेचे संभाव्य व्याज धोरण. महागाई सध्या 0.25% या विक्रमी निच्चांकी पातळीवर आहे. बघा, आपला जो परमिसिबल लिमिट आहे इन्फ्लेशनचं ते 4% ±2% आहे आणि आत्ताची महागाई जी आहे ती 0.25% आहे आणि त्यामुळे RBI व्याजदरात कपात करेल की नाही याकडे लक्ष लागले आहे. किंबहुना आज मी जेव्हा हे रेकॉर्डिंग करतोय तोपर्यंत बातमी आलेली आहे की 0.25%नी RBIनी व्याजदर कमी केलेले आहेत. संकल्पना आणि UPSC संदर्भातील माहिती. जीडीपी आणि जीव्हीए काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जीडीपी हे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी दर्शवते, तर जीव्हीए हे पुरवठ्याच्या बाजूचे चित्र स्पष्ट करते. आता इथे आपल्याला थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे की जीडीपी बऱ्याचदा जे कॅल्क्युलेशन करत असतात किंवा काढत असतात तेव्हा खर्च पद्धतीनं काढलं जातंय. त्यामुळे आपल्याला मागणी किती आहे आणि त्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेमध्ये एकूण खर्च किती झालेला आहे, हाऊस होल्ड एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि कन्झम्पशन एक्सपेंडिचर दोन्ही असतात. तिसरी ग्रॉस इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ज्या फर्म्स आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्यामार्फत काय इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती आपण इथे मोजतो. आणि चौथं म्हणजे नेट एक्सपोर्ट, की ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट हे आपण पकडतो. मग या माध्यमातून आपण जीडीपी मोजतो. ते आपल्याला मागणीचं चित्र समोर ठेवतात. तर जीव्हीए जे आहे, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, ह्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीनं केलेलं जे मूल्यवर्धन आहे त्याचं एकूण मोजलं जातं इथे. त्यामुळे इथे आपण पुरवठ्याच्या बाजूचं चित्र स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतं. मॉनिटरी पॉलिसी कमिटी आपल्याला माहिती पाहिजे. RBIची समिती जी महागाई आणि विकास दर यातला समतोल साधण्यासाठी रेपो रेट ठरवते, ज्यालाच आपण पॉलिसी रेट असं पण म्हणतो, ज्याचे अध्यक्ष RBIचे गव्हर्नर असतात. त्याचबरोबर RBIचे डेप्युटी गव्हर्नर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे सुद्धा त्याचे मेंबर असतात आणि सध्या त्याचे 3 मेंबर जे आहेत ते नियुक्त केलेले आहेत. बेस इफेक्ट आपल्याला माहीत असला पाहिजे. मागील वर्षीच्या तुलनेत आकडेवारी मोजताना होणारा परिणाम. प्रिलिम्स फॅक्ट. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार आणि जगातील स्थान थोडं लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे, कारण त्या दृष्टिकोनातून बरीचशी चर्चा सुद्धा आपल्याला चाललेली बघायला मिळते. अमेरिकेच्या आयात शुल्काचा परिणाम आणि निर्यातीत बदल. अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवर, उदाहरणार्थ सी फूड, हिरे, दागिने 50% पर्यंत आयात शुल्क वाढवल्यामुळे अमेरिकेला होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. सप्टेंबरमध्ये ती 76% इतकी नोंदवली गेली घट. तरीही भारताची एकूण निर्यातीवर मात्र त्याचा फारसा परिणाम पडलेला नाही, कारण निर्यातदारांनी नवीन बाजारपेठा शोधलेल्या आहेत, ज्याला आपण ट्रेड डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो, है ना. व्यापाराचं बहुविधीकरण किंवा बाजारपेठांचं बहुविधीकरण असं म्हणूयात आपण त्याला. नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांची वाढ. UAE जेम्स आणि ज्वेलरीची निर्यात 79% वाढलेली आहे. चीन, जपान, जर्मनी, थायलंड ऑटो कॉम्पोनंट्स आणि मरीन प्रोडक्ट्स, मासे इत्यादी या देशांमध्ये वळवण्यात आलेले आहेत. युरोपियन युनियन भारताच्या सी फूड, कोळंबी इत्यादी निर्यातीसाठी EUचे अनेक नवीन युनिट्स मंजुरी दिलेली आहे. निर्यात क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणि धोरणात्मक सल्ले. कार्पेट, चमड्यांची पादत्राणे यांना चीन आणि व्हिएतनाम, बांगलादेशकडून कडक स्पर्धा मिळत आहे. वाणिज्य विभागाने निर्यातदारांना इतर देशात निर्यात वाढवताना किमती खूप कमी न करण्याचा सल्ला दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील संकल्पना आणि भारतीय संदर्भ.
ट्रेड डायव्हर्सिफिकेशन, एकाच देशावर अवलंबून न राहता व्यापाराचा विस्तार करणे. प्रामुख्यानं जेव्हा अमेरिकेने त्यांच्याकडच्या आयातीवरती बंधनं लावायला सुरुवात केली, ज्याला आपण पॉलिसी ऑफ प्रोटेक्शनिझम म्हणतो, ठीक आहे, तर त्यामुळं आपल्याला ट्रेड डायव्हर्सिफिकेशन, व्यापाराचं बहुविधीकरण करणं ह्याची गरज भासू लागली. आणि ह्यामध्ये मग आपण काय केलं की अमेरिकेवरती अवलंबून न राहता आपण अनेक नवीन बाजारपेठा शोधल्या आणि तिथे आपल्या व्यापाराचा विस्तार केलेला आहे. त्यामुळं काय होतं तर ट्रेड शॉक पचवणं सोपं जातं. मग एकाच जर देशावर आपण अवलंबून असलो आणि त्यांनी जर अमेरिकेसारखी भूमिका स्वीकारली तर मग आपल्याला निर्यातीमध्ये फार मोठा फटका बसू शकतो, ज्याचा तोटा आपल्याला परकीय चलन गंगाजळीवरती बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर आपल्या चलनाच्या स्पर्धात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या किमतीवरती किंवा मूल्यावरती सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि त्याचबरोबर प्रोटेक्शनिझम काय हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ट्रेड प्रोटेक्शनिझम किंवा पॉलिसी ऑफ प्रोटेक्शनिझम, जेव्हा देश स्वतःच्या उद्योगांना वाचवण्यासाठी आयातीवर जास्तीत जास्त कर लावतात त्याला आपण प्रोटेक्शनिझम असं म्हणतो. ठीक, त्यात काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अडथळे आणले जातात जेणेकरून हा व्यापार जो आहे तो मुक्तपणे होऊ नये, ज्याच्यामुळं जे देशांतर्गत उद्योग आहे त्यांना परकीय कंपन्यांपासून किंवा परकीय स्पर्धेपासून संरक्षण मिळावं. लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स, ज्या उद्योगांमध्ये भांडवलापेक्षा कामगारांची गरज जास्त असते, उदाहरणार्थ कापड उद्योग, चामडे उद्योग, भारताच्या रोजगारासाठी महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावरती लक्ष आपल्याला दिलं पाहिजे, कारण लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्समधून जर निर्यात झाली तर त्याचा दुहेरी फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण त्यातून निर्यात तर होतेच होते, पण त्याचबरोबरीनं आपल्या देशामध्ये रोजगार निर्मितीसुद्धा होते. त्या क्षेत्रांवरती लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं असतं. बँकिंग क्षेत्रातील ठेवींच्या वाढीतील घसरण हे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला हा कल बघायला मिळालेला आहे. जुलै ते सप्टेंबर 2025च्या तिमाहीत बँकांच्या ठेवींची वाढ 9.9% खाली आलेली आहे. ह्या गेल्या 7 तिमाहींचा निच्चांक आहे. मेट्रोपॉलिटन शाखांमध्ये ठेवींचे प्रमाण घटले आहे. मुदत ठेवींमधील वाढ आणि व्याजदर, टर्म डिपॉझिट 1 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींचे प्रमाण वाढले आहे 69.8%. 7% कमी व्याजदर असलेल्या ठेवींचे प्रमाण वाढले आहे. खेड्यांमध्ये आणि निमशहरी भागात मात्र ठेवींचे प्रमाण दुहेरी आकड्यात वाढलेले आहे. बँकिंग गुणोत्तर आणि निधीची उपलब्धता, कासा रेशो, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधले जे ठेवी आहेत त्याला आपण कासा रेशो म्हणतोय, हे प्रमाण कमी झाल्यास बँकांना निधी गोळा करण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. क्रेडिट डिपॉझिट रेशो, बँकांकडे आलेल्या ठेवींच्या तुलनेमध्ये किती कर्ज दिले गेले त्याला आपण क्रेडिट डिपॉझिट रेशो असं म्हणतो. ठेवींची वाढ कमी होणे म्हणजे बँकांना कर्ज देण्यासाठी निधीची कमतरता भासू शकते. ह्या छोट्या छोट्या संकल्पना ज्या आहेत, ज्या चर्चेमध्ये असतात, त्या प्रिलिम्सला विचारण्याची फार दाट शक्यता असतात. त्यामुळे अशा टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत, या संकल्पना ज्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारताच्या GDP डेटाला ग्रेडिंग. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अधिकृत आकडेवारीला B ग्रेड आणि नॅशनल अकाउंट्स डेटाला C ग्रेड दिला आहे. कारण भारताचा GDP मोजण्यासाठी वापरले जाणारे बेस इयर खूप जुने 11-12चे आहे. आता अर्थातच ते बेस इयर चेंज केलेलं आहे आणि ते 2026मध्ये त्याच्याबद्दलची माहिती नक्कीच येईल. नवीन GDP सिरीज आणि विश्वासार्हता ते लवकरात लवकर बदलण्याची गरज IMFने व्यक्त केली आहे. जे जुनं बेस इयर आहे ते नवीन बदल सांख्यिकी मंत्रालय MOSPI म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या द्वारे फेब्रुवारी 2026मध्ये नवीन GDP सिरीज आणणार आहे, ज्याचे बेस इयर 22-23 असेल. यामुळे आकडेवारीची विश्वासार्हता वाढेल. GDP आधारभूत वर्ष आणि संबंधित मंत्रालय आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर बेस इयर म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. बेस इयर म्हणजे GDPची गणना ज्या वर्षाच्या किमतींवर आधारित असते. हे बेस इयर निवडण्यासाठी निकष काय आहेत तर 2च निकष आहेत की सर्वसाधारण किंमत पातळी स्थिर असली पाहिजे या वर्षीमध्ये, आणि या वर्षामध्ये डिझास्टर, मग ते भले नॅचरल असो किंवा इकॉनॉमिक असो, कुठल्याही प्रकारचे आलेले नसावेत. अशा निकषांवरनं हे बेस इयर जे आहे, आधारभूत वर्ष जे आहे ते ठरवलं जातं. यावर्षी अर्थव्यवस्था स्थिर असावी लागते. सध्या ते 11-12 आहे. 2015मध्ये हे ठरलं गेलं होतं. दर 5 वर्षांनी या बेस इयरची रिव्हिजन होते, पण 2020मध्ये जी रिव्हिजन अपेक्षित होती ती कोविडमुळे नाही झाली आणि ती सरकारने आता करायला घेतलेली आहे. MOSPI मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या अंतर्गत NSO जे आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ते GDPची आकडेवारी प्रसिद्ध करत असतं. सोन्याचे अर्थशास्त्रीय विश्लेषण, मूल्याचा विरोधाभास, उपयोगिता आणि दुर्मिळतेचे महत्त्व, पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यू ज्याला म्हणतोय. लेखक अर्थशास्त्रातील एक महत्त्वाच्या संकल्पनेची चर्चा करतात. पाणी मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहे पण स्वस्त आहे, तर हिरे सोने कमी उपयुक्त असूनही महाग आहे. याला मार्जिनल युटिलिटी, सीमांत उपयोगिता आणि दुर्मिळता कारणीभूत असते. सोन्याचे दर वाढीमागील प्रमुख कारणे काय बघा. सोन्याचे दर वाढीचे प्रमुख कारणे भूराजकीय तणाव, रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक अनिश्चिततेमुळे लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. डॉलरशी संबंध, डॉलर कमकुवत झाला की सोन्याचे भाव वाढतात. मध्यवर्ती बँका, अनेक देशांच्या
मध्यवर्ती बँका उदाहरणार्थ चीन, भारत डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत. डिडॉलरायझेशनचे जे प्रयत्न काही वर्षांपासून बोलले जात आहेत त्या दृष्टिकोनातून सोन्यावरचं अवलंबित्व वाढत आहे. ETF जे आहेत गुंतवणूकदारांना सोन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंड्समध्ये गोल्ड ETF मध्ये पैसा ओतलेला आहे. सध्याच्या वाढीचे स्वरूप आणि भविष्यातील अंदाज. सध्याची वाढ स्पेक्युलेशन सट्टा आणि भविष्यातील भीतीमुळे आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था स्थिर झाल्यास सोन्याचे भाव स्थिर होऊ शकतात किंवा खाली येऊ शकतात. सोन्याचे सुरक्षित गुंतवणूक म्हणून महत्त्व आणि परकीय चलन साठ्याचे असलेले स्थान बघा. सेफ हेवन ॲसेट म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं. जेव्हा शेअर बाजार किंवा चलन अस्थिर असते तेव्हा गुंतवणूकदार सोन्याला सेफ हेवन मानतात. फॉरेक्स रिझर्व्ह भारताच्या परकीय चलन साठ्यातही सोन्याचा समावेश असतो. आपल्याला माहिती आहे आपला जे परकीय चलन साठा आहे त्याच्यामध्ये 4 घटक असतात. एक आहे सोनं, दुसरं आहे करन्सी आणि करन्सी असेट्स, तिसरं म्हणजे SDR स्पेशल ड्रॉईंग राईट्स आणि चौथं जे आहे ते रिझर्व्ह ट्रेंच पोझिशन ज्याला आपण म्हणतो. IMFच्या संदर्भातली ही संकल्पना आपल्याला माहीत असली पाहिजे. तर या दृष्टिकोनातून सोन्याचं महत्त्व इथं नमूद केलेलं आहे. पुढचा जो टॉपिक आहे नवीन कामगार संहितांचे स्वरूप आणि उद्देश. नवीन कामगार संहिता केंद्राने 4 नवीन लेबर कोड्स वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि OSH आदी सूचित केलेले आहेत. हे 29 जुन्या कायद्यांची जागा घेतील. त्याचे उद्देश कामगार कायद्यांचे सुलभीकरण आणि औपचारिकीकरण करणे असे आहे. आंतरराष्ट्रीय वेतन तुलना आणि विकासाच्या संधी. भारत विरुद्ध चीन, व्हिएतनाम वेतन तुलना जर करायची, चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग वेतन भारतापेक्षा खूप जास्त आहे. व्हिएतनाममधील वेतन भारताच्या सरासरीपेक्षा कमी आहे. संधी उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये वेतन दर व्हिएतनामपेक्षा कमी आहेत. जर या राज्यांनी कामगार कायद्यात सुधारणा केल्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले तर चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना ते आकर्षित करू शकतात. केवळ कमी वेतन असणे ही ताकद नाही तर त्यासोबत ईज ऑफ डुईंग बिझनेस असणे हे सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबरीनं एक आर्टिकल जे होतं कॅन न्यू लेबर लॉ कोड्स हेल्प वीकेस्ट स्टेट्स ऑफ इंडिया टू प्रॉस्पर, त्या दृष्टिकोनातून काही माहिती बघूयात. श्रमिक कायदे आणि केंद्र आणि राज्यांचे अधिकार. कामगार हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचित येतो, त्यामुळे केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. 4 प्रमुख कामगार संहिता कोणत्या आहेत या दृष्टिकोनातून बघूया. वेतन संहिता 2019 कोड ऑन वेजेस किमान वेतन आणि वेळेवर वेतन मिळण्याच्या हक्काशी संबंधित आहे, ज्याची व्याख्या आता व्यापक केली आहे. औद्योगिक संबंध संहिता 2020 इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड औद्योगिक संबंध आणि औद्योगिक विवाद सोडवण्यासाठी संबंधित आहे, ज्यात जलद तक्रार निवारणासाठी उपाय आहेत. बेसिकली इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे जिथे कंपनीचे जे मालक आणि जे मजूर वर्ग आहेत त्यांच्यामध्ये असलेले विवाद आहेत, ज्याच्यामुळे स्ट्राईक्स आणि लॉकआउट्स यासारख्या गोष्टी उद्भवू शकतात. तर ह्या दृष्टिकोनातून हे संबंध सुधारण्यासाठी आणि तक्रार निवारण्यासाठीचे उपाय ह्याच्यामध्ये दिले गेलेले आहेत. त्यानंतर सोशल सिक्युरिटी कोड सामाजिक सुरक्षा संहिता, ह्याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा यावर लक्ष केंद्रित असते, त्यामुळे 40 कोटी कामगारांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये आपल्याला जे प्लॅटफॉर्म वर्कर्स ज्याला म्हणतो आपण किंवा गिग इकॉनॉमी जे म्हणतो त्याचा सुद्धा समावेश आपल्याला केलेला बघायला मिळतो. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, आरोग्य आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी नियम आहेत, ज्यात कामाचे तास आणि महिलांसाठी समान संधींचा समावेश आहे. तर एकंदर या कायद्यांमुळं जे उत्तर प्रदेश, बिहार सारखी जी राज्य आहेत की जिथे वेतन दर कमी आहेत, तर तिथे आपण जर का सुधारणा या लागू केल्या, ईज ऑफ डुईंग बिझनेस लागू केलं आणि या दृष्टिकोनातून चायनाला एक चांगला पर्याय म्हणून जर आपण उभे राहिलो तर त्याचा नक्कीच फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घकालासाठी होताना आपल्याला दिसून येईल. तर हा होता पार्ट 1. आता असेच आपल्याला अजून 9 पार्ट बघायचे ज्याच्यामध्ये आपण नोव्हेंबर महिन्याचं सर्व इकॉनॉमिक्सशी संदर्भात जे करंट अफेअर आहे ते अभ्यासणार आहोत. धन्यवाद.